आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे समाधान बोडखे यांनी दिलेल्या माहितीनुसार हिवरा आश्रम येथील ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर सुरू करावं, अन्यथा 15 ऑक्टोबर पासून रुग्णालयामध्ये बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी दिला आहे। हिवरा आश्रम येथे ग्रामीण रुग्णालय सुसज्ज परिस्थितीत आहे, मात्र त्या ठिकाणी औषधी व इतर सुविधा कोणत्याच उपलब्ध नाहीत। हे रुग्णालय जर सुरू झालं तर या ठिकाणी गोरगरिबांचा इलाज लवकर होईल। या ठिकाणी ओपीडी जास्त राहील आणि गरीब रुग्ण या ठिकाणी आरोग्याची सुविधा घेऊ शकतात। मात्र हे रुग्णालय सुरू न झाल्यामुळे या परिसरातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर हिवरा आश्रम येथील रुग्णालय सुरू करावं, अन्यथा 15 ऑक्टोबर रोजी रुग्णालयातच बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी दिला आहे। नमस्कार, मी सुबोध भाऊ सावजी, माजी महसूल राज्यमंत्री, माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा। आज मी हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, राज्याचे आरोग्यमंत्री सावंत आणि पालकमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच भारताचे आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी डॉक्टर रायमुलकर व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना दिले। याचा विषय असा आहे, हिवरा आश्रम येथील ग्रामीण रुग्णालय हे 1 महिन्याच्या आत सर्व सोयी सुविधासह सुरू करावं, अन्यथा मी पुढच्या 15 तारखेला तिथे बैठा सत्याग्रह करेन। या रुग्णालयामध्ये 75 खोल्या बांधलेल्या आहेत, सर्व सुविधा आहे, भौतिक सुविधा आहे, परंतु औषधी नाही, डॉक्टरचा स्टाफ कमी आहे, कर्मचारी कमी आहेत आणि पेशंटला ॲडमिट करून घेण्यासाठी काही सोय नाही आहे। त्याच्यामुळे इथे रुग्ण येतच नाही, फक्त तपासल्या जातात, त्यांना बाहेरून औषधी आणायला सांगतात आणि पेशंटला 20 ते 50 डेली पेशंट इथे तपासायला येतात। वास्तविक पाहता इथे ओपीडी इतकी राहील आणि लोक इतके ॲडमिट होतील, परंतु तिथे काही सुविधा नाही। राजकारणापायी हे ग्रामीण रुग्णालय बंद आहे असा परिसरातील लोकांचा आरोप आहे। या परिसरामध्ये प्रतापराव जाधवांना मतं नाही भेटले, या परिसरामध्ये जे रायमुलकरांचं गाव आहे तिथून प्रतापराव मतं नाही भेटले। याच परिसरात प्रतापरावचा मुलगा हा जिल्हा परिषदमध्ये हारला, म्हणून या रुग्णालयाकडे जाणून बुजून दुर्लक्ष आहे। परंतु मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कोणतेही राजकारण न पाहता हा दवाखाना ताबडतोब सुरू करावा। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तर ताबडतोब या रुग्णालयाला भेट द्यावी, पूर्ण वेळ तिथे खर्च करावा आणि रुग्णालय चांगलं सुरू करावं, याकरता हे पत्र मी दिलेलं आहे। अन्यथा मी पुढच्या 15ला या रुग्णालयात बैठा सत्याग्रह करणार। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।